श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना असाच कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नाही. साक्षात श्री स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात आणि जे कोणी भाग्यवंत स्वामी भक्त आहेत त्यांचीच निवड स्वामींच्या सेवेमध्ये होत असते. त्यामुळेच तर श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या बरोबर पावलोपावली हे राहत असतात. जसे समुद्रातून मोती उचलावेत अशाच पद्धतीने स्वामी जी भाग्यवंत सेवेकरी आहेत किंवा जी भाग्यवंत व्यक्ती आहेत त्यांना सेवेमध्ये घेत असतात. स्वतः स्वामी भक्तांची निवड करत असतात. ज्या भक्ताकडून स्वामींना सेवा करून घ्यायची आहे त्या भक्ताकडून स्वामी काही करून सेवा करून घेत असतात. मग त्या भक्तांना अनुभव देत असतात किंवा एखाद्या संकटातून बाहेर काढत असतात किंवा एखाद्याला जर स्वामींना सेवेमध्ये घ्यायचा असेल तर कदाचित त्या भक्तांजवळ आजचा हा माझा जसा अनुभव जसा एखाद्या भक्ताचा अनुभव आहे तसा अनुभव एखाद्या भक्ताजवळ जातो आणि त्याच्या मनामध्ये स्वामींविषयी भक्ती करण्याची एक मनामध्ये जागरूकता निर्माण होत असते आणि तेव्हा तो भक्त स्वामींच्या सेवेची त्या भक्ताला ओढ लागते आणि मग तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. म्हणजे असे स्वामी काही ना काही लीला ही नक्कीच करत असतात आणि त्यानंतर आपल्या भक्तांना सेवेमध्ये घेत असतात. स्वामी हे असं दैवत आहे की एकदा जर एखाद्या भक्ताने सेवेला सुरुवात केली तर नेहमीच एकदा जरी श्री स्वामी समर्थ एखाद्याने मनापासून म्हटले तरी देखील स्वामी त्या भक्ताला योग्य वेळ आल्यानंतर खूप काही देत असतात आणि स्वामी हे नेहमी देण्यासाठीच नेहमी आपल्या भक्तांना देतच असतात. फक्त स्वामींना भक्तांकडून एवढंच हवं असतं ती म्हणजे निस्वार्थ भावनेची भक्ती आणि स्वामींवर विश्वास. जो भक्त मनापासून निस्वार्थ भावनेने स्वामींवर विश्वास ठेवतो की माझे स्वामी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहेत, माझे स्वामी नेहमी माझ्याबरोबर आहेत, कारण स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे माझे स्वामी नेहमी माझ्याबरोबर आहेत आणि मला ते कधीच एकटे सोडणार नाहीत असा जर विश्वास मनामध्ये असेल ना तर स्वामी हे नेहमीच भक्तांच्या बरोबर देखील असतात आणि तेव्हाच मग एक सुंदर सुंदर असे अनुभव स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांना येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे सौ वीणा चंद्रकांत वडते आहे आणि त्या ताई या कारंजलाड येथील राहणाऱ्या आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे. कुठून बोलत आहे आपण? मी सातारा जिल्ह्यात होत आहे. सातारा जिल्ह्यात कोणतं गाव आहे? मान तालुका माहित आहे का तुम्हाला? मान खटाव तालुका. सोलापूर. आम्ही स्वामी समर्थ. सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यात आहे तुम्ही? मला वाटतं साताऱ्यात आहे. नाही जिल्ह्यात आहे. नाही स्वामी समर्थाचं मठ आमच्या कारंजा लाडला आहे. गुरु महाराजाचं जन्मस्थान आहे आमचं गाव. अरे वा. हो हो. म्हणून म्हटलं मागे तुम्ही कोणीतरी बाई तुमच्या सोबत बोलत होते, शेअर करत होत्या, तेव्हा मी हे व्हिडिओ ऐकला होता. अनुभव सर्वांनाच आहे. आम्ही तर समजा गुरु महाराजाच्या आधीपासूनच सर्व म्हणजे 80 पासून आम्ही सहवासात आहोत समजा. मग तुम्हाला किती वर्ष झालं ताई स्वामींनी घेतलं? हो आमच्या याच्यात तेच म्हटलं ती बाई सांगत होती ना त्याच्यावरून मग मला साक्षात असं भेट दिली आहे गुरु महाराजांनी. अरे वा. ते कशी काय? नाव सांगायचंय तुम्हाला? आता मी सांगते तुम्हाला. मी माझ्या भावाचीच होतं, माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता. ऐका ना ताई एक मिनिट. तुम्ही सांग. अनुभव शेअर करताय का? तर ते कसं करत असते ते नाही मला. ऐका ना, तुम्हाला तुमचं म्हणजे आता तुम्ही कसं बाकीच्यांचे अनुभव ऐकले ना तर त्यांना तुम्हाला जर तुमचं नाव असंच ऐकायचं असेल तर तुम्ही नाव सांगू शकता. नसेल तर राहिलं आणि तुम्हाला जर तुमचा जिल्हा तालुका काय राहता ते ठिकाण सांगायचं असलं तर सांगा आणि मग तुम्ही कसं स्वामींच्या सेवेमध्ये आला.
तर सांगते ना नाव. सौ वीणा चंद्रकांत वडते, कारंजा लाड. बर. हा हा. आणि कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? म्हणजे आमचं जन्मस्थान गुरु महाराज असल्यामुळेच सहवासात त्याच्यातूनच आम्हाला निर्माण झालं. नाही तर गुरु महाराज स्वामी समर्थाचं मठ पण आहे, 2 आहे. एक जेजुरीचं आहे आणि एक पण नाशिकचं पण आहे. अरे वा, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे सहवास किती छान लाभला ताई. हो, आमचं म्हणजे सहवासातच आहो ना आम्ही तिथेच. हा माझी बहीण गुरु केलेला आहे स्वामी समर्थांना. हा ती मालेगावला राहते, तिथं सेवा देत असते. हा हा. अरे वा. आजी पण आहे ती किनवटला आहे, ती पण त्या सहवासात आहे. इथं आमचं मोठं हवन झालं होतं स्वामी समर्थाचं. हा हा हा. बहीण कुठं, बहीण कोणत्या मठामध्ये आहे ताई? कुठं आहे तुमची बहीण? याचं मालेगावला का? मालेगावच्या मठामध्ये आहे का? हो हो. एक किनवटची आहे माझी भावाची मुलगी आणि एक मालेगावला आहे माझी बहीण आणि एक स्वामी समर्थाचं. आमच्या कारंज्यात 2 मठ आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही पण खूप ताई म्हणजे स्वामींच्या जवळपास म्हणजे त्याच्या याच्यातूनच आम्ही हे झालेला. हो ना हो ना. खरंच माझं भाग्य म्हणावं लागेल ताई. मी म्हणून म्हटलं तुम्ही स्वामी भक्त आहे म्हणून म्हटलं फोन करा तुम्हाला सांगावं. अरे वा. नाही, आपल्या चॅनलचं भाग्यच म्हणायचं. तुमचा सुद्धा अनुभव आमच्या चॅनलवर आला, एवढ्या भाग्यवंत ताईचा. हो, तर ते माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता, तर मी माझ्या भावाच्या इथं होती तेव्हा का नाही, ते पुरुषोत्तम महिना चालू होता. हा हा हा. ती कारंजा लाडला राहते, पण माझ्या मुलाचं इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष होतं. हा. तर ऍक्सिडेंट झाला पहिल्याच वर्षी त्याचं. तर अरे गाडी बापरे. मोटरसायकलीवर होता का तो? स्कूटीनं चालला होता, तर ते रॉंग साईड गेला आणि थोडंसं गाडीनं हे झालं, मग तर एकदम पायावरून गेलं. ते माहित नाही कसं झालं ते, पण एसटी अशी डोक्यावरून जाणार होती, पण त्याला काय वाटलं काय माहित, एकदम बाजूला झाला तो, तर ते पायावरून गेलं समजा. हा हा. अरे वा. त्याच्यानंतर मग मी तिथंच होती माझ्या भावाकडे 1 महिना. हा हा हा. एक गाडी भरून आली, गुरु महाराजाचं असं भस्म लावून डोक्याला, हातात हे, आणि माई माई करत आले. माझ्या भावाची तर होती मी. तर माई दार उघडा, बाई दार उघडा, एकदम 5 ऋषीमुनी. अरे बापरे. हो, गुरु महाराज म्हणजे मी सच्चिदानंद महाराज तुम्हालाच भेटायला आलाय. मी म्हटलं बाई एवढ्या घरी कोणाचेच थांबले नाही, इथंच कसे काय आले. मी एकटीच होती घरात. हा हा. आधी बोंबीच होती की बा घरी कोणी नसलं की असे लोक येतात गाडीत बसून येतात. अशा वेळेस काय काय मनामध्ये येतं लगेच. तर ते भावाची मुलगी होती माझ्या जवळ. आत्या म्हणे निघू नको ना बाहेर म्हणे. तर ते काय झालं, माझी इच्छा होती मी दरवर्षी आमचे गुरु महाराजाच्या इथं नाही तर दत्त मंदिर आहे माझ्या घराजवळच. हा हा. तिथे मी पेटीत दान वगैरे टाकते शेवटच्या याच्यात समजा. तर म्हटलं बाई आपल्याला कुठं जायला हेही नाही म्हटलं, असे विचार करून राहिली मी. म्हटलं मंदिर तिथं होतं तर बामणाला वगैरे दान करू म्हटलं मी. आलो आमच्या घरात. एकदम आले ते, गाडीच उभी केली माझ्या गेट जवळ आणि माई माई करून आवाज दिला त्यांनी. मी म्हटलं बापा रे घरी तर कुठेच नाही म्हटलं. तर नाही म्हणे ताई तुमची जेवढी इच्छा आहे ना म्हणे दक्षिणा वगैरे द्यायची तुम्ही द्या म्हणे त्यांना. अरे वा. मी अशी घाम फुटला माझ्या पायापासून. एवढे 5 ऋषीमुनी ते महाराज म्हटलं सच्चिदानंद इथून भेटायला आले. मग सरळच गेले, ते दक्षिणा घेतली, नमस्कार केला आणि मला आशीर्वाद दिला. अरे वा. आणि तिथून मग ते चालले गेले. मग अरे वा. तुम्हाला ते शेअर केली म्हणून मला गोष्ट आठवली. म्हटलं ताईला सांगावं म्हटलं. म्हणजे गुरु महाराजांच्या सहवासात, गजानन महाराजांच्या सहवासात लहानपणापासूनच आहो आम्ही. म्हणजे सगळे प्रत्येक जण तुमच्या घरी आला ताई. हो. दत्तगुरु आले, स्वामी समर्थ आले, गजानन महाराज आले, शंकर महाराज आले. सर्व जण असं. माझं कसं घर रोडवर आहे आणि माझ्या घराभोवती 5 मंदिर आहे. मी मधात आहे देवाच्या आईच्या. अरे वा. म्हणजे देवाने पण तुम्हाला जवळ घेतलंय ताई. मंदिर दत्तात्रेयचं इकडून दक्षिण ते उत्तर तोंडाचं. महादेवाचं मंदिर तसंच आहे आणि हनुमानाचं मंदिर पूर्व पश्चिम आहे आणि जगदंबा मातेचं मंदिर दक्षिण उत्तरेकडे आहे. अरे वा. आणि इकडून घरामागे मस्जिद आहे. अरे वा. सर्वांच्या मधात आहे. किती छान ताई. हो.
म्हणून मी म्हटलं तुझ्याशी बोलावं. हा, हा, हा. नाही, खूप सुंदर अनुभव आहे आणि एवढं. गजानन महाराजाच्या इथे गेलो आम्ही पारायण करायला. आम्ही 5-6 मैत्रिणी गेलो, मुक्कामी होतो. हा, हा, हा. मग आदल्या दिवशी मग मुक्काम केला, सकाळी उठून पारायण केलं, हम्म. प्रसाद घेतला आणि निघालो रिक्षानं. तर एक अवलियासारखा मुलगासा, म्हणजे तरी चांगला 20 वर्षाचा असेल, 22-20 वर्षाचा. हा, हा. तर म्हणे मी जेवलो नाही ना, म्हणे उपाशीच आहे ना म्हणे मी. अरे मग मी बापरे. काय केलं, हा, पर्स काढली ना, असे पैसे द्याव काढून. हा. ती चेनच उघडली, त्याच्यात हात घातले आणि पैसे घेऊन घेतले त्यांना जेवढं पाहिजे तेवढं. त्यानेच हातानेच घेतले. हा, पूर्ण हाताने. अरे मग बापरे. तिथून अशी अंगाला लटलटी आली माझी. मग काय एकदम आता अनोळखी आहे ना तो किती पण. हा. तर मग मी घरी आली, विचारलं तर म्हणे खूप चांगलं झालं म्हणे. हम्म. म्हटलं जाऊ द्या. त्याने किती पैसे घेतले काय बोलला का तो मुलगा? नाही बोलला नाही. ते माझ्याकडे ते आता तिकिटीसाठी नेले होते मी, काही रिक्षा आहे ते असं करून ठेवले होते, असेल 100 रुपये समजा. हा, हा, हा. तर म्हटलं जाऊ द्या, आता जे भाग्यात असेल ते होईल म्हटलं हो आपल्याला. ना, हो ना. तुमच्या बायासोबत होत्याच. मग हा, हा, हा. घरी आलो मग. अरे वा. एवढे चमत्कार घडले की विचारू नका. हा. अरे वा, किती छान ताई अनुभव आहेत बघा ना, किती सुंदर. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर असे अनुभव येतात ताई. खूप अनुभव आहे म्हणजे लहानपणापासून सर्वच समजा. माझे 6 भाऊ आहे, 2 बहिणी. आम्ही इथंच राहतो कारंजा लाडला. हा, हा, हा. हो. आणि भावाचे नातू आहे, 8-9 पोरी आहे, पोरं आहे, म्हणजे 4-5 भाऊ आहेत. हा, हा, हा. ते तुमचं. पण स्वामी समर्थाचं करतात ते इथे. अरे वा. मी तेच विचारणार होते, तुमचं संपूर्ण परिवार स्वामींच्या सेवेत आहे का? तोपर्यंत तर तुम्ही सांगितलं पण ताई. हो, नाही आहे ना, सर्वजण करतात, पोरी बी करतात. अरे वा वा. तुम्ही तर खूप भाग्यवंत आहे ताई, इतक्या वर्षापासून म्हणजे अगदी लहानपणापासून स्वामींची जवळ. लहानपणापासून म्हणजे बाबांना वगैरे म्हणजे शिवभक्त होते समजा. हा, हा, हा. जगदंबाई पोवऱ्याची तुम्ही काशी ऐकली असेल, ते आमचं म्हणजे तुळजाभवानी यायचं कुलदैवत आहे. हा, हा. सर्व देवाच्या याच्यातच आहो समजा. हा, हा, हा. गुरु महाराजाचे मला जसं दिलं तसं. आता समजा गुरुमंदिरात उत्सव हे ते. आणि तुम्ही ऐकलं का ते परळी वैद्यनाथचे ते वडाळकर सर आहे? हा, हा. नाही ऐकलं. नाही, ते पण स्वामी समर्थ म्हणजे त्यांना म्हणजे प्राप्त झालेले आहे ते. तर ते आमच्या इथे येत असतात. अरे बापरे. हो. तर अरे. ते साक्षात सांगतात ते. हम्म. त्यांनी मग तिकडे मठ बांधलं, मग ते येतात तिथं राहतात. हा, हा, हा. अरे वा वा. खूप सुंदर अनुभव आहे ताई. म्हणून म्हणतो विश्वास पाहिजे. त्याला काही पैसा लागत नाही, काही नाही. जे आहे फुलाची पाकळी करत राहायचं हो ना, हो ना. आणि देवाच्या सहवासात राहायचं. एवढंच राहायचं. तर पण हे बाकी काही लोक थोडंसं व्हिडिओ टाकताना असं व्यवस्थित नाही टाकत. अर्धीवट माहिती टाकते हा, आणि टाकतात बरेच जण. हा, 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 हा. तर ते व्यवस्थित. आता गुरु महाराज आपल्याला कोणत्या गोष्टीत अडचणीत नाही कधी पाडत ना. नाही नाही, कधीच पाडत नाही. तुम्ही उलट. हे माझं करा, मी हे तुमचं करल, असं कधीच नाही. देवाचं नाही. हो ना, हो ना. आणि ते कधी म्हणजे काय मागत पण नाही, त्यांना फक्त द्यायचं माहिती आहे ताई. भक्ती माहित आहे. आमच्या इथं गजानन महाराज येऊन गेलेले आहे घोडेंच्या घरी. हा, त्यांना रगतपिती होती, तर पोतीत आहे त्यांचं नाव गजानन महाराजाच्या. हा, हा, हा. म्हणजे काय त्यांना आजार होता का? हो, ते रगतपिती नसते का? हो हो, ऐकून आहे मी. हा. तर ते मग गेले होते, तर गजानन महाराजांनी ते थुकून त्यांना मलम दिला, असा बेडका थुकून. तर ते सर्व बसलं त्याचं. अरे बापरे. तर ते गुरु महाराज याच्यातलेच होते. तर हिरे माणिक मोती असं पूर्ण आमच्या इथं कसं लादण्या आहे जुन्या, हा, हा, हा. ते त्याच्यात पूर्ण होतात. मग गजानन महाराजांना त्यांनी बोलावलं, या म्हणे तुम्ही घरी म्हणे. हा. तर त्यांनी त्यांनी अर्ध धन बाजूला काढून ठेवलं ना, अर्ध त्यांना दाखवलं. ते म्हणे तुम्ही खूप चुकीचं केलं म्हणे. हा, हा, हा. देव आहे त्याला तर सर्व माहीतच असते ना. हो ना, हो ना. आता त्यांच्यापासून काय लपणार आहे ताई? तर ह्या सुद्धा त्या पोतीत गजानन महाराजाचं आहे. त्यांचं आमच्या गावाचं म्हणजे कस्तुरीची हवेली, इथं जुना कान्हाचा बंगला, सर्व म्हणजे आमच्या गावात. म्हणजे कोणी म्हटलं गुरु महाराजाचं दत्ताचं हे कारंजा लाड म्हटलं की सर्व म्हणजे हे जैन लोकांची काशी आहे. हा, हा.
एवढे सर्व देवधर्म आहे, पूर्ण समाजाचे लोक आहेत. अरे वा. तर त्यामुळं आम्हाला बाहेरगावी जायचं तसं कामच नाही, पण जातो आम्ही तरी एखाद्या वेळेस अक्कलकोटला, तुळजापूरला, कोल्हापूरला. 5-6 वर्ष माझी मुलगी MBBS झाली, तर तिथे 5-6 वर्ष केली दर्शनाला मी. अरे वा. आमच्या घरात सर्व 20 डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पोरं सर्व खूप पुढे गेलेले आहे. आता तुमचं गावच संपूर्ण म्हणजे प्रत्येक देवांनी भरलंय, त्याच्यामुळे तुमचं घर पण प्रत्येक गोष्टीनीच आहे ना. शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, प्रत्येक जण आहे घरातच. माझी मुलगी MD आहे, जावई MD आहे, सून इंजिनियर आहे, मुलगा इंजिनियर आहे. नंदेचे सर्व असे म्हणजे क्वालिफाईड फॅमिली आहे. त्याच्यात देवा धर्माचं सर्वच करतात आमच्या घरात. हो ना, म्हणजे कसं झालंय की तुमच्या घरामध्ये प्रयत्न आणि ईश्वराची भक्ती, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट लाभली, प्रत्येक इच्छा पूर्ण झाली ताई. आणि शारदा देवीचे आशीर्वाद म्हणजे शिक्षणात सर्व पगारीच आहे आमच्या घरात. सरस्वती माता पण प्रसन्न आहे. शारदा मातेचे पूर्ण आशीर्वाद आहे. खूप छान. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. चालेल, चला. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. ठीक आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी भाग्य असावे लागते आणि खरोखरच जे लोक खूप वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहेत त्यांना सर्वात अगोदर स्वामींनी निवडलेलं आहे. तर खरोखरच या ताईंच्या स्वामी एवढे प्रसन्न आहेत की प्रत्येक गोष्ट ताईंच्या इच्छा ह्या खरोखरच स्वामींनी खूप छानरित्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचे खूप सुंदर सुंदर अनुभव देखील आहेत. खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता, म्हणजेच आपल्या चॅनलवर सांगता, तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. कारण तुमच्या अडचणीसारख्या खूप लोकांच्या अडचणी देखील असतात आणि त्यांना त्यावेळेस काय करावं हे देखील समजत नाही, परंतु तुमचा अनुभव ऐकल्यानंतर त्यांना एक वेगळी दिशा देखील भेटत असते. तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे जो स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे तो अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशीच प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर केल्याशिवाय स्वामींची जर इच्छा असेल तर त्या भक्तांना लगेचच अनुभव येतील आणि ते देखील त्या स्वामींच्या सेवेने त्यांची देखील आयुष्य सुधारून जाईल. तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकाचेच आयुष्यामध्ये हे एक पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. तर खरोखरच जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव शेअर होतो ना तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.